चढाईचा मान जाणार आहे तो माळवाशी संघाला। नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतलाय सामान्य संघाने। पंच तयार, लाईनमन तयार, प्रेक्षक तयार, खेळाडू तयार, मान्यवर तयार, समालोचक तयार आणि सामन्याला सुरुवात। माळवाशी संघाकडून आक्रमण होते रोशन, एक नावाजलेला असा खेळाडू आहे। मागच्या सामन्यात सेमीफायनल मध्ये सुद्धा रोशनने एक चमकदार कामगिरी केली होती आणि अंतिम सामन्यात या ठिकाणी मजल मारलेली आहे। बघूया कुठला संघ विजेता होणार आहे। दोन्ही संघ अतिशय जबरदस्त संघ आहेत। विशेषतः सामान्य संघाचं संघ व्यवस्थापक म्हणून सन्माननीय कोळी सर या ठिकाणी संघ व्यवस्थापक म्हणून काम करताना मला वाटतं कोळी सर या ठिकाणी सचिन गायकर दिसत नाहीये। सामान्य संघाचा एक आधारस्तंभ आहे, आमचा एक आवडीचा तो खेळाडू होता सचिन गायकर या ठिकाणी दिसत नाहीये। एक बोनस गुण आहे या ठिकाणी। पहिलं गुणांकन प्राप्त कुठल्या संघाला होत असेल तर ते या सामान्य संघाला निश्चितपणे। 20 नंबर जर्सी परिधान केलेला रोशन अतिशय नावाजलेला असा खेळाडू ज्याने कित्येक मैदान गाजवलेली असते। आम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहोत। एक कबड्डी खेळायला साजेसा खेळ कसा असावा, कबड्डी खेळायला साजेसा खेळाडू कसा असावा तर तो रोशन सारखा असावा। 5.5 ते 6 फूट उंचीचा एक ताकदवान बलवान असा खेळाडू मैदान रेषा पार करतोय आणि आपल्या रंगामध्ये परत बघायला मिळतोय। आक्रमण होते पुन्हा एकदा सामान्य संघाकडून। सामान्य संघाचा सुद्धा हा एक आधारस्तंभ आहे। किरण 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू जरी लहान असला तरी कीर्ती महान आहे। खेळ जबरदस्त आहे। 9 नंबर जर्सी परिधान केलेला किरण मैदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय। हा मात्र 26 नंबर ऋषिकेश 26 नंबर जर्सी परिधान केलेला असा खेळाडू। पहिल्या दिवशी या ऋषिकेशनं एका रेडमध्ये 4 पॉईंट आणले होते आणि सामना आपल्या बाजूने घेऊन आणण्यात यश मिळालं होतं। असा ऋषिकेश 26 नंबर जर्सी परिधान केलेला एक आधारस्तंभ आहे निश्चितपणे। काउंटडाऊन चालू झालेलं आहे। बोनस प्लस पॉइंट आहे निश्चितपणे 2 गुण प्राप्त होत आहेत या ठिकाणी माळवाशी संघाला। 10 मिनिटांचा होणारा सामना अतिशय जबरदस्त सामना। मेगा बिग फायनल 2026 चा विजेता संघ कुठला होणार आहे। पकड केली मात्र एकाचा पाय तिकडे गेलेला आहे। पंचांचा निर्णय कृपया येईपर्यंत आपण थांबायचं मित्रांनो। हॅलो, दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे। दोन्ही संघातील रायडरला सुवर्ण संधी आहे। विजय मास्टर काय रे झालं, दोन्ही संघातील रायडरना सुवर्ण संधी आहे। एका रायडरमध्ये जर का आपण 4 पॉईंट आणले तर अमितजी परब साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। दोन्ही संघातील रायडरला सुवर्ण संधी आहे। एका रेडमध्ये 3 किंवा 4 जर का आपण गुण आणले तर सन्माननीय अमितजी परब साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। बघूया एक पारितोषिक कोणाला प्राप्त होतंय। पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय तो रोशन एक बोनस गुण या ठिकाणी प्राप्त करतोय। एक महत्वाचा असा सामना आहे, अंतिम सामना आहे। त्यामुळे या अंतिम सामन्यामध्ये निश्चितपणे जो संघ एक जबरदस्त कामगिरी करणार आहे तो संघ या स्पर्धेत बाजी मारणार आहे। प्रथम पारितोषिकाचा मानकरी कुठला संघ होणार आहे। 8000 रुपये, 6000 रुपये हे कोणाला प्राप्त होणार आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत निश्चितपणे। पुन्हा एकदा एक रनिंग हँडशेक करण्याचा प्रयत्न आहे। 1 गुण या ठिकाणी प्राप्त होतोय। 20 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू। गुणफलक जर का बघितलं तर माळवाशी 5 आणि 2 गुण आहेत ते सामान्य संघाचे। सामान्य संघ थोडासा बॅकफुटवर जाताना बघायला मिळते। 2 गुण आहेत निश्चितपणे 2 गुण आहेत या ठिकाणी। रोशन एक अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवाच्या जोरावर जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे। गुणफलक होत आहे 700 आपल्याला या ठिकाणी कीबोर्डवर निश्चितपणे बघायला मिळतंय, स्क्रीनवर बघायला मिळतंय की 7 गुण आहेत ते माळवाशी संघाचे आहेत आणि 2 गुण आहेत ते सामान्य संघाचे। तर 5 गुणांनी संघ पिछाडीवर आहे तो सामान्य संघ। मात्र ही सुरुवात आहे, 10 मिनिटांचा होणारा सामना आहे आणि पहिल्या सत्राचा हा खेळ चालू आहे। बघूया कुठला संघ बाजी मारणार आहे। ही मात्र डू ऑर डायरेक्ट ठरली। पहिल्या 2 चढाई निष्फळ झाल्यामुळे या रेडमध्ये मात्र आता एखादं गुण घेणं गरजेचं आहे, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे निश्चितपणे। 2-2 1-2 चा फुलान संघ आहे। अशा वेळेस ज्यांना 11 नंबरची जर्सी परिधान केले
2 गुण आहेत. एक जबरदस्त सामना आहे, कारण हे जे दोन्ही संघ आहेत ते बदल दर बदल करत इथवर पोहोचलेले आहेत आणि प्रथम आणि द्वितीय पारितोषिकाचा मानकरी कुठला संघ होणार आहे हे निश्चितपणे आपल्याला बघायला या मैदानावर लगेचच बघायला मिळणार आहे. पहिल्या तिसऱ्या पारितोषिकाचा मानकरी संघ झालेला आहे तो मुसरी संघ आणि चौथ्या पारितोषिकाचा मानकरी संघ आहे तो हातीव संघ. बघूया आता विजेता आणि उपविजेता साठी ही लढत चाललेली आहे. अंतिम सामना 20 नंबर जर्सी परिधान केलेला रोशन या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. स्कॉर्पिओ किक मारली जाते आणि यशस्वीरित्या स्कॉर्पिओ किक निश्चितपणे या ठिकाणी होते. रोशनला 1 गुण मिळतोय, माळवाशी संघाला 1 गुण मिळतोय. गुणफलक होत आहे 8-4, माळवाशी 8-4 गुण आहेत ते या ठिकाणी जाकमाता सामान्य संघाचे. सचिन गायकरची कुठंतरी कमतरता या ठिकाणी नक्कीच जाणवते की जाकमाता सामान्य या संघाला. एक खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. किरण याचा निदान रेषा पार करतोय. पंच सुद्धा अतिशय नावाजलेले असे पंच आहेत. अमर तटकरे, छोटे जाधव आहेत. निश्चितपणे जबरदस्त पंचांची फळी सुद्धा आणि या मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एक जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी आपण या मैदानावर पार पडतोय. मागील 3 दिवस एक उत्कृष्टरित्या सामने, जबरदस्त सामने या मैदानावर आपल्याला निश्चितपणे बघायला मिळतात. नक्कीच रसिक प्रेक्षकांचं सुद्धा एक उत्कृष्ट सहकार्य आपल्याला लाभलंय आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडतोय. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणाकडे परत आक्रमण होतंय पुन्हा एकदा सामान्य संघाकडून. 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस गुणफलक बघितलं तर 8-4 गुणांनी या ठिकाणी छोटासा खेळाडू आहे. कामगिरी मात्र मोठी केलेली आहे. 1 गुण प्राप्त आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. एका रेडमध्ये 3 किंवा 4 पॉईंट, पण ते गडी 5 झाले पाहिजेत. गडी मारणं गरजेचं आहे. 3 किंवा 4 जर का गडी आणले तर सन्माननीय अमित परब साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया कुठल्या खेळाडूला हे प्राप्त होतं. मोठंच असं पारितोषिक आहे, मात्र त्यासाठी प्रयत्न सुद्धा मोठे करावे लागणार. 3 किंवा 4 पॉईंट आणणं गरजेचं आहे. निदान रेषा पार करतोय रोशन. थोडंसं काउंटडाऊन चालू झाल्यामुळे या ठिकाणी आपल्या प्रांगणामध्ये परततोय. गुणफलक आहे ते 8-5, 3 गुणांनी या ठिकाणी पिछाडीवर संघ आहे तो सामान्य संघ. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना एक जबरदस्त चांगल्या प्रकारे खेळ करण्याचा प्रयत्न हा मात्र ऋषिकेश. विशेषतः ऋषिकेशला डोअर डायरेक्टचा ज्यावेळेस बजर होतो त्यावेळेस ऋषिकेशचा वापर केला जातो. निश्चितपणे ऋषिकेशचा वापर केला जातो. कर्णधाराला माहिती आहे, रोशनला माहिती आहे की ऋषिकेश एखादा ना एखादा पॉईंट निश्चितपणे घेऊन येणार. बघूया कर्णधाराचा विश्वास सार्थकी ठरतो का. जबरदस्त वेळ 2 गुण निश्चितपणे त्या ठिकाणी टाइमआउट घेतला जातोय. प्रथम पारितोषिक 8000 रुपये आणि चषक गुणफलक आहे 10-5, सामान्य 5 आणि माळवाशी 10 असे गुणफलक आहे. पहिल्या सत्रामध्ये एक चांगल्या प्रकारची उभारी घेण्याचा प्रयत्न केला जातोय तो माळवाशी संघाचा. उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या मायनवाडीच्या वतीनं मी स्वतः मिलिंद शिंदे या ठिकाणी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. जाऊया सामन्याकडे. किरण छोटासा जरी गडी असला तरी चप्पल चाणाक्ष अशी हा चढाई करण्याचा याचा मानस असतो. एक चांगल्या प्रकारचं बदलालित्या किरण याच्याकडून आपल्याला निश्चितपणे बघायला मिळते. अतिशय खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. राईट कॉर्नर मधून चढाई करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी मात्र चक्रव्यूहात फसतोय, निश्चितपणे फसतोय. एक सुरेख साखळी पद्धतीचा अवलंब केला जातो. 1 बोनस गुण मिळतोय सामान्य संघाला, 1 गुण मिळतोय तो माळवाशी संघाला. आक्रमण रोशन आणि कर्णधाराला साजेसा खेळ कसा असावा तर तो रोशन सारखा असावा. निश्चितपणे एक जबरदस्त पहिल्या दिवसापासूनच रोशनची या मैदानावर जर का कामगिरी बघितली तर अतिशय जबरदस्त अशी कामगिरी निश्चितपणे आपल्याला रसिक प्रेक्षकांना बघायला मिळालेली आहे. 2 गुण आहेत निश्चितपणे. या ठिकाणी रोशन थोडासा मैदानाच्या बाहेर जात होता, मात्र या ठिकाणी मध्यरेषेला स्पर्श झालेला आहे. आमचे युट्यूबचे मास्टर या ठिकाणी बसलेले आहेत खुर्चीत. युट्यूबच्या माध्यमातून ते लाईव्ह प्रक्षेपण आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय. नक्कीच चित्रीकरण आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय. पंचांच्या मागच्या बाजूला जे आपलं चित्रीकरण चालू आहे निश्चितपणे आपल्या त्यांच्या मोबाईलमध्ये नंतर आपल्याला उद्या बघता येणार आहे. नक्कीच रोशन एक नावाजलेला खेळाडू. आता मात्र रोशनला माहिती आहे की गुणफलक किती झालेलं आहे. 16-6 म्हणजे 10 गुणांनी आपण आघाडीवर आहोत. ती नक्कीच जाणीव असणार आहे रोशन याला. त्यामुळे रोशन कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी धोका पत्करत नाहीये. निदान रेषा व्हॅल्युएट करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतं. आता मात्र या ठिकाणी जर का बघितलं तर सामान्य संघाने जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण
10 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो तामाणे संघ. अशा वेळेस एकूण 3 गुण निश्चितपणे. आता 3 गुण मिळालेत, मात्र त्यात बोनसचा समावेश आहे. आपण जे आपल्याला जे पारितोषिक लावलेलं आहे, ते 3 गडी किंवा 4 गडी बाद करणं गरजेचं आहे अमित परब साहेब यांच्याकडून. त्यामुळे हे बक्षीस आत्ता प्राप्त होणार नाहीये. आपण 3 गडी बाद करणं गरजेचं आहे. 3 किंवा 4 गडी जर का बाद केले तर सन्माननीय अमित परब साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे. बघूया निजानरेषा पार करतोय, मध्यरेषेवर स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. थोडंसं चर्चासत्र होणार आहे. संघ व्यवस्थापक असतील, कर्णधार असतील, ते आपल्या संघाला कसं मार्गदर्शन करतात ते निश्चितपणे या ठिकाणी आपण बघणार आहोत. कुठल्या संघाला कसा थोपवायचा, आपण कसा खेळ करणं गरजेचं आहे. चला आता या ठिकाणी तामाणे संघाला एक सुवर्ण संधी आहे. तामाणे संघानं जर का रोशनला या ठिकाणी बाद केला, तामाणे संघानं रोशनला पकडला तर सन्माननीय सरपंच साहेब सन्माननीय राजाराम परशुराम साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. मात्र याला पकडायचं आहे, रोशनला पकडायचं आहे. मोठंच आव्हान आहे तामाणे संघासमोर. सरपंच साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि जो खेळाडू 3 किंवा 4 गडी बाद करेल त्याला सन्माननीय अमित परब साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि सामन्याचं मध्यंतराला गुणफलक जेव्हा थांबतंय तेव्हा गुणफलक कसं होतंय 16-9. तामाणे 9 आणि 16 गुण आहेत त्या ठिकाणी माळवाशी संघाचे. याच्या पुढचं समालोचन मी सन्माननीय संतोषजी कदम साहेब आपल्याला विनंती करतो की आपण याच्या पुढचं समालोचन करावं. एक उत्कृष्ट समालोचक. धन्यवाद. धन्यवाद शिंदे सर. 16-9 अशा गुणफलकावर सामना मध्यंतराला स्थिरावतोय. आता मात्र मेगा फायनल, बिग फायनल मध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त सामना होतोय. थोडासा एकतर्फी सामना होतोय. मात्र या गंगोबा चषक 2026 पर्वामधील प्रथम क्रमांकाच्या आकर्षक चषकावरती घेऊन जाणारा नाव कोरणारा सामना आहे. थक्कर रुक जाना देने मंजूर नहीं, उनके लिए तो कोई भी मंजिल नाही. पुन्हा एकदा स्थिरावलेला खेळ सुरू होतोय आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय पहिलंच आक्रमण लावलं गेलंय जखमत तामाणे संघाकडून. आता मात्र थोडंसं आक्रमक व्हावं लागेल जखमत तामाणे संघाला. एक बहारदार समालोचन केलं होतं आमचे सहकारी मित्र मिलिंद शिंदे सर यांनी. पुन्हा एकदा घेऊन जातोय सामन्याच्या दिशेने. आता मात्र स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरवरून आपल्या स्ट्रॉंग झोनवरून जबरदस्त सुरुवात केली होती. मात्र आणि आता मात्र रोशनला जर पकडला तर सरपंच साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा 500 रुपयाच्या रोख स्वरूपातील पारितोषिकावर नाव करणारा सामना. या ठिकाणी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय. रोशनला जेरबंद केला गेलाय. रोशनवर उत्तर शोधलं गेलाय. वाघरो जो सफर की शुरुआत करते हैं वे मंजिलें भी पा लेते हैं. एक बार चलने का हौसला रखना जरूरी है. प्रसाद साथीने ते पारितोषिक पटकावलंय. ट्रॅकल केला होता आणि इतर सर्व साथीदारांची लाभलेली साथ. म्हणूनच तर म्हणावंच वाटतं प्रसादसाठी खास करून जो सफर की शुरुआत करते हैं वे मंजिलें भी पा लेते हैं. एक बार चलने का हौसला रखना जरूरी है क्योंकि अच्छे इंसानों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. आपण नेहमीच म्हणत असतो. एक जबरदस्त परफेक्ट टायमिंग ट्रॅकल होता आणि रोशनला मैदानाच्या बाहेर पाठवणारा ट्रॅकल होता. निश्चितपणे सरपंच साहेब यांनी पुरस्कृत केलेलं 500 रुपयाचा रोख स्वरूपातील पारितोषिक प्रसादने पटकावलंय. प्रसाद खाके. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. आता मात्र जर्सी क्रमांक 7 मैदानात येतोय. मेगा फायनल बिग फायनल मध्ये रंगलेला सामना आपण पाहतोय. अँकर हो क्या बात आहे. परफेक्ट टायमिंग कॉम्बिनेशन ट्रॅकलचा नजारा निजाकत मैदानावर पाहायला मिळते.
आणि रोशन मैदानाच्या बाहेर आहे. आता मात्र रोशनला मैदानात आणायचं असेल तर एक गुण घ्यावा लागेल. बेस्ट ऑफ 6 मैदानात आपण पाहतो 6 डिफेंडर समोर ट्रिपल दुसरा डिफेन्स लावला गेलाय आणि रेडिंग मार्कवर आहे जर्सी क्रमांक 10. एक प्रदीर्घ असा अनुभव आहे ज्यांच्या पाठीशी यारी दोस्ती बाळबाशी संघाकडून गेले अनेक वर्ष खेळ करतायत. आपला चमू घेऊन या मैदानात आज उतरलेत. बघूया काय खेळ असेल. दरम्यान किरण खाके रेडिंग मार्कवर येतोय. जर्सी क्रमांक 9 किरण खाके रेडी ऑन रेड मार्क. किरण खाके आपल्या स्वतःच्या राईट कॉर्नरवरून आपल्या स्ट्रॉंग झोनवरून सुरुवात करतोय आणि थोडंसं मागे सरसर कटाक्ष टाकत पुन्हा एकदा अंदाज घेत जबरदस्त सुरुवात केली होती. मात्र त्याच्यावरती देखील उत्तर शोधलं गेलंय आणि रोशन मैदानात येतोय. रेडिंग मार्कवर येतोय रोशन कांबळे. बघूया काय योगदान असेल रोशनचं. आपल्या संघासाठी कित्येक मैदानावर आपल्या चतुरस्र खेळाने सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. नक्कीच 3 किंवा 4 जर गडी बाद केले तर अमित परब साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले. बघूया अजून देखील नामी संधी आहे सामन्यामध्ये. वेळ बाकी आहे. रोशन सारखे धडाकेबाज किरण सारखे धडाकेबाज रेडर या मैदानावर सज्ज आहेत. प्रत्युत्तराचा कल असेल. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 कोणताही धोका नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर येतोय. तिसऱ्या चढाईसाठी प्रसिद्ध असलेला हा रेडर आहे आणि अतिशय सहज त्यानं आव्हान पार केले. तिसऱ्या चढाईचे गुण जातोय. पुन्हा एकदा यारी दोस्ती बाळवाशी संघाच्या बाजूने प्रत्युत्तराचा कल आहे. जर्सी क्रमांक 2 आता मात्र शिटिंग ब्लॉक मध्ये आपल्या खेळाडूंना एक करायचे मात्र घेर बंद केला जातोय आणि गुणांचा आलेख एका गुणाने उंचावतोय. यारी दोस्ती बाळवाशी संघाच्या दरम्यान रोशन रेडिंग मार्कवर येतोय. रोशन सुपर ट्रॅकरची नामी संधी असणार आहे. जर रोशनवर उत्तर शोधलं गेलं रोशनला जेरबंद केला गेला तर 2 गुण मिळू शकतात. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. दरम्यान लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नरवर लगातार हल्ला करतोय रोशन. 2-1 ची व्यूहरचना आहे. अंतरांतरावरचं क्षेत्ररक्षण आहे. थोडीशी दक्षक होत असते चढाईपटूची आणि एमपी शेवटची 5 मिनिटे आणि गुणांची स्थिती अशी आहे 10 गुण आहेत जागवादा तामाणे संघाचे आणि 21 गुण आहेत यारी दोस्ती बाळवाशी संघाचे. आता मात्र 10-21 कमबॅक करायचं असेल तर मात्र एक उत्तम खेळ करावा लागेल. जागवादा तामाणे संघाला रेडिंग मार्कवर आहे रोशन आणि माझ्या समवेत समालोचन कक्षामध्ये आपण पाहतोय मिलिंदजी सिद्धेश्वर आहेत. आमचे साळवी दादा या ठिकाणी उत्तम असं कामकाज पाहत आहेत. सुपर ट्रॅकरची नावी संधी आहे मात्र 3+2 = 5 पॉईंट आणि परब साहेब यांनी पुरस्कृत केलेलं रोख स्वरूपातील एक शेवटची 4 मिनिटे नक्कीच दोन्ही संघ लक्ष असू द्या. परब साहेब यांनी पुरस्कृत केलेलं रोख स्वरूपातील 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं रोशनने. सामना संपल्यानंतर हे घेऊन जायचंय अमित परब साहेब यांच्याकडून. दरम्यान रेडिंग मार्कवर आहे किरण. कोणताही धोका नाही आहे. प्रत्युत्तराचा कल असेल. आता मात्र शेवटच्या 3 मिनिटाचे खेळ बाकी आहे आणि गुणांची तफावत पाहता 10-26-10 अशा पॉईंट टेबलवर सामना बघायला मिळतोय. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ आहे की जो थोडीशी ताकद जरासा टेक्निक यांच्या सहयोगातून अजून 3 गुण कोणत्याही एका चढाईपटूने हासिल केले. नक्कीच आता मात्र संधी नाही आहे पारितोषिकाची. 2 मिनिटे आणि इशारा दिला गेलाय टूवर डायरेक्ट सर जाधव सर आहे समोर तटकरे सर आहेत आणि जबरदस्त योगदान म्हणावं लागेल. आता मात्र फॉर्ममध्ये येतोय आपला खाते आणि त्याला जबाब देण्यासाठी सज्ज आहे रोशन कांबळे. बघूया आपल्या रोशनमयी खेळाने सर्वांचं लक्ष फिरून घेणार का. शेवटचं 1 मिनिट. दोन्ही संघातील कोणत्याही एका खेळाडूने जर 2 गडी बाद केले तर दीपराज रावणम साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. रेडिंग मार्कवर आहे रोशन. हो गया है आगाज किसकी होगी जीत आज किसके आंखों में हो गया सूर किसके सर पे जितका ताज. बघूया मैदानावर काय घडेल काय बिघडेल. दरम्यान थोड्याच वेळात कळणार आहे. या 2026 पर्वातील गंगोबा माईनवाडी चषकावरती आकर्षक प्रथम क्रमांकाच्या चषकावरती कोणत्या संघ नाव करतो. 2 गडी बाद केले 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं किरण खाके नंतर. दरम्यान सामन्याची वेळ संपते आणि या संपूर्ण स्पर्धेदरम्यान प्रथम विजेता संघ ठरतोय यारी दोस्ती बाळवाशी आणि उपविजेता संघ ठरतोय जागमाता तामाणे. दोन्ही संघांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.